अचानक मिळालेल्या हाफ डेचा काय तो आनंद मी शब्दात अजिबात मांडू शकत नाही. ऑफिसमध्ये पेस्ट कंट्रोल होणार होतं म्हणून आम्हाला लवकरच सोडलं आणि रात्रीची येणारी मी दिवसाढवळ्याच घरी पोचली. घरी आल्यानंतर थोडीफार ऑटोमध्ये भिजलीसुद्धा होती एक साईड बसल्यामुळे आणि आल्यानंतर केर कचरा काढला आणि फ्रेश होऊन दिवाबत्ती करून घेतली. पूजा ही सकाळी पण होती आणि रात्री पण होते, पण आज जरा लवकरच आली होती म्हणून दिवा लागणीच्या वेळी देवपूजा करून घेतली. अचानक मम्मी घरी आल्याच्यामुळे स्वरसुद्धा सरप्राईज झाला होता आणि खूप कडकडून भूक लागली होती म्हणून काय केलं, सोयाबीन 2-3 मिनटं उकळून घेतली, चाळणीत काढले, घट्ट पाणी पिळून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा काश्मीरी मिर्च, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घेतलं आणि मग 1 चमचा सोया सॉस टाकला. हे सुद्धा टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं. माझ्याकडे ना वेळ खूप कमी होता म्हणून मी 15 मिनिटच फक्त मॅरिनेट करून ठेवलं आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकून मिक्स करून घेतलं. जर का हे 1 तास आणखी मॅरिनेट करून ठेवलं असतं ना तर त्याची टेस्ट आणखीन भन्नाट झाली असती. तर गरम तेल करायला ठेवलं होतं बाजूलाच आणि लगेचच ना थोडा 2 बॅचमध्ये मी ना हे फ्राय करून घेतले. सोयाबीनचा कलर चेंज होईपर्यंत आणि आतून पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतली आणि इथे माझे सोयाबीन तळून सुद्धा झालेले आहेत. आज ऐकलं का किती क्रिस्पी झालेत ते. दोन्ही बॅच तळून झाले. आता मी खायला बसणार. हेल्दी असं पोटात जाते त्याचीच खुशी होती आणि घरच्या तेलामध्ये तळलेले आणि मला माहिती आहे की किती पोषक घटक मी ह्याच्यामध्ये वापरलेले आहे. जास्त हानिकारक पदार्थ मी वापरलेले नाही, जसं की सोया सॉस, बाकी कुठलेही मसाले. मला शाबासकी पण देते की मम्मी खूप छान झाले आणि किती टोस्ट बटरसारखे एकदम क्रिस्पी झाले होते. मग रात्रीच्या जेवणाचं फारसं एवढं काही टेन्शनसुद्धा नाही आहे. जे पण बनवून गेलेले ते सकाळचं आहेच चपातीसहित. तर मी काय केलं, फ्रीजमध्ये थोडीशी कोबी आणि गाजर होता, किसून घेतलं, पाणी अगदी निचळून घेतलं त्या दोघांमधलं आणि अर्धी शिमला मिरची होती. त्या सोबतीला ना मी 1 मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला. मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मैदा, 1 चमचा केचप घेतला, अर्धा चमचा सोया सॉस, 1 चमचा काश्मीरी मिर्च आणि थोडंसं शेजवान चटणी घेतली. चवीनुसार मीठ टाकलं आणि सर्व हाताने मळून घेतलं. पाणी अजिबात ॲड केलेले नाही आहे कारण की हातालाच ऊब असते. गोळे बनवले छोटे छोटे आणि गरम त्याच तेलामध्ये ना तळून घेतले. जे मंचुरियन आहेत ना सर्व बाजूने तळून घ्यायचेत व्यवस्थितपणे बारीक गॅसवरती. त्यामुळे मी कढईच ना हलवत होती म्हणजे सगळ्या बाजूने त्यांना तेल लागेल गरमवाले आणि एकसारखे समान तळले जातील. आतमध्ये अजिबात कच्चट राहणार नाही. आणि किती छानपैकी कलर आलेला आहे, एकदम मार्केटपेक्षा भारी झालेले हे. आणि तुम्हाला आतमध्ये दाखवते की आतमध्ये अजिबात कच्चट असा गोळा नाही आहे. मी टेस्टसुद्धा करून दाखवते आणि कितीही भारी झाले होते. ह्याच्यामध्ये मी बेसिकवालेच मसाले टाकले होते. तर रात्री जेवणामध्ये आहे मूग मटकीची सुकी भाजी, थोडासा बटाटा टाकून बनवलेली आहे, चपाती आहे जी की सकाळची, आणि दोडका टाकून ना तिखट डाळ बनवलेली मी, भात आहे आणि ही कुरडई आहे. तर ह्यांनी येता येता जरा आज स्पेशल म्हणून असंच सहजच ना स्वीट आणलेलं, त्यासोबत ना सीताफळ बासुंदीसुद्धा होती. असं काहीसं होतं आजचं रात्रीचं जेवण. तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.